तोंडात टाकताच विरघळणारे आणि खुसखुशीत असे शंकरपाळे आज आपण असे बनवणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये. आज मी बनवणार आहे शंकरपाळे. त्यासाठी मी 1 किलो मैदा घेतलेला आहे. तर या मैद्याला मी चाळून घेतलेला आहे. त्यासाठी मी या वाटीने 4 वाटी मैदा घेतलेला आहे आणि एवढी मी ही पिठी साखर घेतलेली आहे. तर आपण या मैद्यामध्ये हे थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत. थोडीशी वेलची पावडर टाकून घेणार आहोत. आपल्याला या तुपाचं कडकडीत मोहन असं टाकायचं आहे. तर हे तूप मी पावडर घेतलेलं आहे. तुपाचं आपण कडकडीत मोहन करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये असं हे टाकून बघणार आहोत आपण मैदा. तर अजून झालेलं नाही आहे ते. आता तूप आपलं हे कडकडीत छान तापलेलं आहे. आता आपण हे मोहन मैद्यामध्ये टाकणार आहोत. अशा प्रकारे आपण आता हे चमचाने मिक्स करून घेणार आहोत. आणि थंड झाल्यावर याला आपण हाताने मिक्स करणार आहोत. या मैद्याला आता मी छान असं हाताने सगळ्या मैद्याला तूप लावून घेणार आहे. असं मिक्स करून घेणार आहे. अशा प्रकारे मी आता सगळं तूप मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण हे 1 वाटीभर पिठी साखर गरम करून घेणार आहोत. आता मी या पिठी साखरमध्ये एवढी दूध ॲड करणार आहे. आता मी हे गॅस चालू करून ही पिठी साखर वितळून घेणार आहे. पूर्ण जास्त उकळत बसणार नाही, बस त्याला वितळून घ्यायचं आहे साखरला आपल्याला. अशा प्रकारे मी ही पिठी साखर दुधामध्ये वितळून घेतलेली आहे. आता आपण पीठ मळून घेऊया. या दुधाला आपण थंड होऊ देणार आहे नॉर्मल थोडं, आणि मग पीठ मळून घेणार आहोत. आता या पिठामध्ये आपण हे थोडं थोडं दूध टाकून पीठ मळून घेणार आहोत. पीठ आपल्याला कडक मळून घ्यायचं आहे, जास्त सैलसर पीठ मळायचं नाहीये. आता आपण हे पीठ झाकून ठेवून देऊया 10 मिनिटं. आता आपण 10 मिनिटांनंतर या पिठाची शंकरपाळी लाटून घेणार आहोत. अशा प्रकारे आता मी हे लाटून घेतलेलं आहे. आता आपण शंकरपाळे कापून घेऊया.
अशा प्रकारे आता आपण सगळी शंकरपाळे लाटून आणि कापून घेणार आहोत. अशा प्रकारे आता आपण शंकरपाळी लाटून घेतलेली आहे. आता आपण याला तळून घेणार आहोत. आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण ही शंकरपाळी तळून घेणार आहोत. अशा प्रकारे आता आपण सगळी शंकरपाळी तळून घेणार आहोत. साठी खुसखुशीत शंकरपाळी आता आपली खाण्यासाठी रेडी आहे. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यांना माझ्याकडून हॅपी दिवाळी, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.